आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, जन्म शताब्दी वर्षाची सुरुवात मुंबईमधल्या आजच्या या भव्य सोहळ्यानं होणार आहे। किती वाजता साधारणतः हा संपूर्ण कार्यक्रम सुरू होणार आहे आणि अर्थातच आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे देखील लक्ष लागलंय। सध्या आपण दृश्यांमध्ये बघतोय की राज ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे षण्मुखानंद सभागृहामध्ये आणि राज ठाकरे हे या व्यासपीठावरून काय संबोधित करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। राज ठाकरे हे अवघ्या काही क्षणांपूर्वी या ठिकाणी पोहोचलेत। पाठोपाठ अमित ठाकरे हे सुद्धा आता पोहोचलेले आहेत षण्मुखानंद सभागृहात। बाळा नांदगावकर हे सुद्धा आपल्याला दिसतात। बाळा नांदगावकर हे सुद्धा बोललेले होते। राज ठाकरे यांनी जी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे लवचिकतेच्या संदर्भात, आपण राजकीय भूमिका ही लवचिक ठेवू शकतो अशा अर्थाची अशी संकेत देणारी भूमिका। पाठोपाठ वरुण सरदेसाई हे देखील पोहोचलेले आहेत। त्याच्यामुळे एकंदरीतच आज लवचिकता हा शब्द दिवसभरात राजकीय चर्चांमध्ये जितक्या वेळा वापरला गेलेला आहे तितक्या वेळा इतक्यापूर्वी याच्या आधी कधी वापरला गेला नसेल। याच लवचिकता शब्दावरून राज ठाकरे आज काय भाष्य करणार आहेत व्यासपीठावर हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। अर्थातच निवडणुकीपूर्वीचे ठाकरे बंधू एकत्र येणं वेगळं, निवडणुकीच्या निकालानंतर हे ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर, तेही बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येणं वेगळं। त्याच्यामुळे आज ठाकरे बंधू महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आपली राजकीय भूमिका कशा पद्धतीने मांडतायत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भूमिकांमध्ये काही अंतर आहे का आणि ते कसं आहे हे कदाचित बारकाईने आज जर या दोघांची भाषणं आपण ऐकली तर आपल्याला समजू शकेल। विशेषतः जी चर्चा अगदी सकाळपासून रंगलेली आहे, सगळ्यात महत्त्वाचं की सामना या वृत्तपत्रामध्ये शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये राज ठाकरे यांनी लिहिलेला लेख आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट आणि त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात कशा पद्धतीने लवचिकता अवलंबली आणि व्यापक जनहितासाठी अवलंबली याचा दिलेला दाखला, यावरूनच आता इथून पुढची सगळी समीकरणं बांधली जाऊ शकतात। एकंदरीत ज्या शक्यता वर्तवल्या जात आहेत मुंबईच्या महापौरपदी कोण बसणार या संदर्भातल्या किंवा मुंबईच्या सत्ता समीकरणामधल्या, तर त्यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची भूमिका काय असणार आहे, दोघं एकाच पेजवर आहेत का, म्हणजे दोघांची भूमिका ही निवडणुकीच्या आधी जशी एकसंध होती तशीच राहणार आहे का, की आणखी काही त्यामध्ये कंगोरे आपल्याला बघायला मिळणार आहेत हे येणारा काळ सांगेलच। मात्र त्याचेच काही संकेत कदाचित आजच्या व्यासपीठावरच्या भाषणातून, दोघांच्याही भाषणातून आपल्याला मिळू शकतात। दोघेही एकमेकांसमोरच भाषण करणार आहेत, त्यांच्यामुळे या दोघांच्या देहबोलीवर सुद्धा माध्यमांची विशेष नजर असेल, कारण यापूर्वीचे राज आणि उद्धव अर्थातच त्यामुळे मनश्री ज्या पद्धतीचे लवचिक संकेत राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमधून दिलेले आहेत तसेच काहीसे संकेत आजच्या भाषणामधून देखील निघतात का हे देखील पाहावं लागेल। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।